बालचमुंना, बंधू आणि भगिनी सर्वांना शुभेच्छा। या स्वातंत्र्य दिनासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व स्वातंत्र्य सैनिक, सर्व शिक्षक वृंद, सर्व गावकरीवृंद, माझे बंधू आणि भगिनी सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। आत्ताच्या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला की आता 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी जे मार्क मिळवलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांचा गुणगौरव करण्यात आला आणि ते माझ्या आईच्या स्मरणार्थ करण्यात आलं। माझ्या आईची इयत्ता 3री पर्यंत फक्त शाळा झाली होती, मात्र तिला कायम असं वाटायचं की मुलांनी काहीतरी शिकावं, घडावं, कारण ज्या माणसाला शिक्षण कमी असतं त्यालाच वाटतं की पुढे कोणीतरी शिकलं पाहिजे। आणि तिचा फार मोठा मला मानसिक आधार होता, शिक्षणासाठी कायम पाठिंबा होता आणि मुलींनी शिकावं हे तर तिला कायमच वाटायचं, म्हणजे आम्ही मुलं आहोत म्हणून शिकतोय, परंतु मुलींनी शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, हा तिचाच कुठेतरी वारसा चालवण्यासाठी आता प्रगती पब्लिक स्कूल मला काही नवीन नाही, ते माझी घरचीच संस्था असल्यासारखं आहे। त्यामुळे मी आवर्जून शरद आबा सरांना सांगितलं की आवर्जून आपले जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी आपण एक कार्यक्रम अरेंज करू आणि 15 ऑगस्टवर त्या निमित्त होतं। इयत्ता 10वीचे किती विद्यार्थी आहेत सध्या? हात वरती करा। इयत्ता 10वीचे विद्यार्थी, ठीक आहे, खाली हात करा। 9वीचे विद्यार्थी हात वरती, ठीक, खाली करा। 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना आता इथून पुढे लक्षात ठेवा, या वर्षी प्रगती मिळेल 93% मार्क पडलेले आहेत तिला, बरोबर? इथून पुढे 10वीला 95%च्या पुढे ज्या विद्यार्थ्याला मार्क पडतील त्याचा संपूर्ण शाळेचा खर्च मी करेन। त्या विद्यार्थ्याला कुठे प्रवेश घ्यायचा 11वीसाठी, का डिप्लोमाला जायचं, मेडिकल साईडनी जायचंय का इंजिनिअरिंगनी जायचंय, त्यांनी फक्त मला ते सांगायचं, त्या बाबतीची सर्व नियोजन जे असेल ते मी माझ्या स्तरावरून करेन। आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचं अशा स्वरूपातच दरवर्षी स्वागत केलं जाईल, त्यांना ट्रॉफी, त्यानंतर मेडल हे तर दिलं जाईल। आणि ज्या ठिकाणी तुम्हाला कुठे जायचंय, कारण आता मी महाराष्ट्राच्या योजना अधिकारी म्हणून काम करतोय, गेली 11 वर्ष झालं संपूर्ण महाराष्ट्रावर, म्हणजे नांदेड पासून सुरुवात करत मी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर करून आता पुण्यामध्ये आहे। तर तुम्हाला कुठेही शिक्षणामध्ये अडचण येणार नाही ही मी ग्वाही देतो। मात्र 9वीच्या विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना की 9वीच्या विद्यार्थ्यांनी आता तुम्ही कधी 10वीत जाताय आणि कधी आपण त्या ठिकाणी जातोय यासाठी 9वीच्या विद्यार्थ्यांनी अलर्ट राहिले पाहिजे, कारण 9वी मध्येच तुमचा 10वीचा महत्वाचा घटक आहे, सर्वात महत्वाचा पाया आहे आणि तो भक्कम केला पाहिजे। या ठिकाणी बरेच गुणवंत विद्यार्थी आहेत। मागील वर्षी 10वीतला चांगले मार्क पडल्यामुळे सारंग गाडगे या विद्यार्थ्याला डिप्लोमाला 83% नंबर मिळाला। आता सांगितलं डिप्लोमासाठी 50-60 हजार रुपये फी असतात, 3 वर्षासाठी 1.5-2 लाख रुपये त्याचे वाचले। म्हणजे हे संपूर्ण जे काही श्रेय असेल 10वीच्या विद्यार्थ्यांना एवढं डिप्लोमाने यश मिळवणं, कुर्डूसारख्या ग्रामीण भागामध्ये एवढे चांगल्या गुणवत्तेने विद्यार्थी पास होतात, हे संपूर्ण श्रेय त्यांच्या शिक्षकांचं आहे। सर्व शिक्षक वृत्तांनी 10वीच्या विद्यार्थ्यांना मनापासून शिकवलं। आता कुर्डू गावामध्ये इयत्ता 10वीचे 3 वर्ग असणाऱ्या 3 शाळा आहेत, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय आहेत, नागनाथ विद्यालय आहे आणि प्रगती स्कूल आहे। तर 80% पेक्षा जास्त मार्क पडलेले सर्वात जास्त विद्यार्थी प्रगती स्कूल मध्ये आहेत, ही एक महत्वाची बाब आहे। या ठिकाणी 11 विद्यार्थी 80% पेक्षा जास्त मार्क मिळवलेले विद्यार्थी आहेत। तर अशा स्वरूपामध्ये जर तुमचे नंबर लागले तर तुम्हाला शासकीय कोट्यामधून ऍडमिशन मिळतं, 3-4 लाख रुपयाची बचत होते तुमची। हे संपूर्ण श्रेय जे आहे ते प्रगती विद्यामंदिरच्या संपूर्ण शिक्षकांना जातंय, त्यांच्याकडून जे चांगल्या पद्धतीने ज्ञान घ्यायचं ते घेतच राहा। आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा मी गावाकडे असेल, इकडे कुर्डूला असेल, कुरवाडीत असेल, शनिवार रविवार मला जर वेळ मिळाला तर शनिवारी आवर्जून
दहावीच्या आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी उपस्थित राहील. आता कुर्डू गावाचा जो का आपला नकाशावरती जे स्थान आहे ते बदलायचं आपल्याला. काल परवाच आमचे हंडेसाहेब रामारे मामा त्यांचा चिरंजीव CDS मध्ये निवड झाली. खूप चांगली पोस्ट आहे ती. देशामध्ये असणारी ती परीक्षा आहे, त्याच्यामध्ये देशातून संपूर्ण मेरिट लागलं जातं. अशा स्वरूपाचे जर विद्यार्थी आपल्या कुर्डू गावातून घडत असतील तर या सर्व विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे द्यायचं. आणि कुर्डू गावामधून आता जवळपास PSI आहेत, DYSP आहेत, शिक्षण विभागात आहेत, सर्व क्षेत्रामध्ये आपले आता अधिकारी वर्ग आहेत. त्यामुळे मी शरदाबाला आवर्जून सांगतो की पुढील 5 वर्षामध्ये आपल्या शाळेचे विद्यार्थी अधिकारी मधून तुम्हाला बघायचे मिळतील. आणि 100% कसं संपूर्ण जे काही मार्गदर्शन असेल ते 100% माझ्याकडून मिळेल. आणि आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन, याच्यामध्ये सर्वात महत्वाची मोलाची जी बाजू असेल ते सैनिकांची. मला खूप आदर वाटतो, कारण मी ज्या ठिकाणी सैनिकांना पाहतो ना, तर सैनिक पुण्यामध्ये सैनिक वगैरे असतात, तर सहज जाताना मला असं त्यांना सॅल्यूट करावं. आणि आपण जर त्यांना सॅल्यूट केला तर ते गाडीत असू द्या, चालत असू द्या, 2 व्हीलरवर असू द्या, ते हात बाजूला काढून आपल्याला सॅल्यूट करतात. म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आणण्याजोगा तो विषय आहे. आपण या ठिकाणी सर्व सुरक्षित आहोत. तर या संपूर्ण त्याचं श्रेय जे आहे ते स्वातंत्र्य सैनिक, आता जे सैनिक आहेत त्यांना आहे. ते देखील आज ठिकाणी उपस्थित राहिले, त्यामुळे त्यांचेही या ठिकाणी अभिनंदन, त्यांनाही शुभेच्छा. आणि तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना इथून पुढच्या वाटचाली शुभेच्छा. तुम्हाला जिथे कुठे अडचण वाटेल तिथे कधीही तुमच्या शिक्षकांमार्फत माझ्याशी संपर्क करा. जी लागेल ती मदत मी पुरवायला तयार आहे. एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.